आणि माझा जो डाएट आहे ना तो मी सगळ्यात म्हणजे सगळा डाएट माझा स्वतःचा आहे. मी माझ्या अनुभवावरून मी बऱ्याच वर्ष जिम पण केलेली आहे. जिममध्ये बरेच सारे डाएट होते जे मला माहीत होते, पण जिम सोडल्याच्या नंतर माझं वजन वाढलं. मध्ये मी हार्बल लाईफ पण घेतलं होतं, ते सोडलं की माझं वजन डबल झालं. सगळा जो डाएट मी बनवला ना तो सगळा माझ्या मनाचा होता. मी माझ्या अनुभवातून शिकत गेले आणि त्यातून मी हा डाएट माझा बनवला. बाकी मला कुणी बाकी 1-2 मैत्रिणी आहेत ज्यांनी खूप वजन कमी केलं, त्यांनीही मला मदत केली. नाही असं नाही, त्यांनी फक्त सल्ले दिले, पण मी मला जे मनाला जे पटलं ते मी केलं. आता त्यांचे डाएट खूप म्हणजे कॉस्टली होते, तसं मी माझ्या डाएटमध्ये इतक्या कॉस्टली वस्तू नाही घेतल्या. म्हणजे रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा जो व्हिडिओ आहे ना तो आयफोन मध्ये शूट होतोय. मी पण घेऊ का? तुम्ही खूप सारा मला सपोर्ट करा, म्हणजे मी पण आयफोन घेईल लवकरच. आता हा जो फोन आहे तो माझ्या मुलाला मीच घेऊन दिला. मी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या पाठीमागे लागून मी थोडेसे पैसे त्यात घेतले. आता तो आहे तर मी आहे. आणि आईसाठी बाळ काय असतं हे सांगायला नाही लागत. आणि दुसरं म्हणजे आता आमच्या शिवानीला सुद्धा कळतंय की बाळ म्हणजे काय असतं. म्हणजे ह्यांनी कोड्या केल्यावर नावं ठेवायच्या पोरी, शिवम असा आहे, शिवम तसा आहे. पण आता त्यांना पण बाळ झालं, त्यांना कळतंय की बाळ म्हणजे खूप महत्वाची गोष्ट असते. मग तसंच माझ्यासाठी शिवम खूप महत्वाचं आहे. मग मी काय 50,000 घातले आणि त्याला आयफोन 17 घेऊन दिले. मला पण देतील ते घेऊन, नाही म्हटल्यावर, पण मी काय हट्ट नाही करत. बरं असो, आपला विषय जो आहे मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तुम्ही सगळेजण मला कमेंट करताय की ताई डाएट प्लॅन सांगा, डाएट प्लॅन सांगा, डाएट प्लॅन सांगा. तर सगळ्यात महत्वाचं वजन कमी करण्यासाठी ना मी महत्वाचं जे केलेलं आहे ना ते म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवली एवढ्या दिवस. आणि मनाशी जिद्द एवढी ठेवली होती ना की आता वजन कमी केल्याशिवाय थांबायचं नाही. आणि अजूनही मी थांबलेली नाहीये. मला 58 पर्यंत यायचंय. 58 पर्यंत म्हणजे माझं वजन सध्याला आहे 61,500 असं आहे. म्हणजे 61 आणि 500 आहे. पण मला यायचे 58 वर तरी यायचे, ऍटलिस्ट 58 वर यायचे. कारण आता जी माझं वजन जे आहे ते जिद्दी फॅट म्हणतात ना त्याला, ते ह्या भागावर थोडंसं राहिलेलं आहे, इथं थोडंसं राहिलेलं आहे. बाकी तर ऑल ओव्हर बॉडी व्यवस्थित झाली माझ्या दृष्टीने. तर आता माझा मुलगा 18 वर्षाचा झालाय, म्हणजे मला तेवढंच बॉडी पाहिजेलच. तर मग आता काय करायचं म्हणून मग मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओत सांगितलं की एका आमच्या पाहुणीने मला असं सांगितल्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये आले आणि मग मी वजन कमी करायला सुरुवात केली. तर वजन कमी करायला सुरुवात केल्याच्या नंतर रोज काय मी वेगळा डाएट, रोज मी 7-7, 8-8 दिवसाला मी डाएट प्लॅन चेंज केलेला आहे. सुरुवातीला मी सकाळी बऱ्यापैकी मी काकडी, टोमॅटो, काकडी, बीट, गाजर, कढीपत्ता, अजून त्याच्यामध्ये पुदिना, या गोष्टी घालून त्याचा ज्यूस पित होते. त्यामध्ये मी चिया सीड टाकत होते, या सगळ्या गोष्टी टाकत होते आणि त्याचा मी ज्यूस बनवत होते. त्यानंतर दुपारी मी एक भाकरी, त्यासोबत दही, त्यासोबत डाळ. तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही पहिलं तर हे खाऊ नका, चपाती खाऊ नका. चपाती बंद करा. म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते, चपाती बंद करा. आणि चपाती सोबत मग दुपारी भाकरी, 1 वाटी डाळ, त्यासोबत दही कंटिन्यू घेतलं. शेंगदाण्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी, ह्या सगळ्या चटण्या मी आवर्जून घेतल्या. म्हणजे तिळाची, जवसाची ह्या चटण्या मी आवर्जून घेतल्या आणि त्या दुपारच्या मी खाल्ल्या. त्यानंतर संध्याकाळी पण मी चहा नाही पिले. एवढ्यात मी चहा नाही पिले. जोपर्यंत माझं वजन 75 वरून 70 वर येत नाही ना तोपर्यंत मी अजिबात चहा वगैरे पिला नाही. मला असाही चहा आवडत नाहीच. पण हळूहळू डाएटमध्ये मी चेंज करत गेले. जवळजवळ 7 ते 8 दिवस मी हा डाएट फॉलो केला. म्हणजे सकाळी ते ज्यूस प्यायचा, दुपारी 10-11 वाजता मी फ्रूट खायचे, त्यानंतर दुपारी अर्धी पाऊण कोरा मी भाकरी खायचे आणि त्यानंतर 4 वाजता थोडेसे फुटाणे खायचे आणि संध्याकाळी 7च्या आत ना मी शक्यतो काही खातच नव्हते. मला आवडतच नव्हतं खायला आणि मला ती भूक पण लागत नव्हती. पण कधीच वाटलं तर हळद टाकून थोडंसं मी दूध प्यायचे. त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं जर असेल ना काही तर आहे लिंबू. तुमच्या पोटात रोज म्हणजे 1 लिंबू गेलं पाहिजे, म्हणजे गेलं पाहिजेलच लिंबू एक.
फार गरजेचं एक लिंबू तुमच्या पोटात जाणं. मी तर म्हणते ते जे लिंबू आहे ना तुम्ही सकाळी ग्रेड करा. म्हणजे आता सध्याला तर लिंबू खूप महाग आहेत, तर लिंबू आहे ना तुम्ही सकाळी किसायचं. म्हणजे ते सालासहित जर किसलं ना तरी चांगले ते लिंबू. पूर्ण लिंबू पोटात गेलंच पाहिजे. लिंबू फार महत्वाचं काम करते आपल्या स्किनसाठी, परत वजन कमी होण्यासाठी, जिड्डी फॅट कमी होण्यासाठी. माझं खूप म्हणजे खूप वाढलं होतं वजन. हा जो भाग आहे ना खूप मोठा झाला होता, चेस्ट, हे सगळं हा ड्रेस आहे ना असा वरती म्हणजे खूप घाण दिसायचा हा ड्रेस. पण आता बऱ्यापैकी ढिल्ला झालेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी माझं 5 आणि म्हणजे ते वरचं 75 5 आणि हे म्हणजे वजन किती कमी झालंय बघा. हे 8.5 आणि ते 5 एवढं माझं वजन कमी झालेलं आहे. तर गालावर बरेच म्हणजे खूप सारा फरक पडलेला आहे. आणि 6.5च्या नंतर मी काहीच नाही खाल्लं. हा जो डाएट प्लॅन आहे ना मी कमीत कमी 8 ते 10 दिवस पाळलेला आहे. यामध्ये मी लिंबू दिवसभरात संपवलेला आहे. म्हणजे संपवलेला आहे, ग्रेड करून खाल्लंय मी लिंबू. ते थोडंसं कडू लागतं, ते सगळ्यात महत्वाचं आहे लिंबू ग्रेड करून खाणं. लिंबू इतक्या महत्वाची गोष्ट आहे डाएट प्लॅनमध्ये. कुठलंही काही घेतलं नाही. आणि त्यानंतर मात्र हळूहळू मी माझ्या डाएटमध्ये बदल करत गेले. कॉस्टली वस्तू नाही घेतल्या. आता कॉस्टली वस्तू म्हटलं की आलं पनीर आलं, रोजचं 100 रुपये पनीरला. त्यासोबत काही मासे खाल्ले, चिकन खाल्लं. आता चिकन असेल स्वस्त पण मासे वगैरे कॉस्टली आहे, त्यामुळं मी तर त्या गोष्टी नाही खाल्ल्या. मी आपलं साधं सोपं माझ्या डाएटमध्ये केलं. आणि डाएटमध्ये सांगायचं म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं मी लिंबू रोज एक खाल्लं. तुम्ही लिंबू खायला विसरू नका. लिंबू पाणी ते मध वगैरे घेऊ नका, पण लिंबू महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी 6:30च्या नंतर मी काहीही खाल्लेलं नाही आहे 10 दिवस. आणि त्यानंतर दुसरा डाएट सुरू केला. पण या डाएटमध्येच 10 दिवसातच माझं वजन बऱ्यापैकी कमी झालं होतं. 3-3.5 म्हणजे 4 किलो तरी कमी झाला असेल वजन. आणि त्यानंतर मात्र हळूहळू मी डाएट चेंज केला. तर तो डाएट पुढचा काय होता तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. आणि बाकी काय एवढंच होतं. संध्याकाळी 7च्या नंतर मी काहीही खाल्लं नाही, चावलंच नाही अजिबात. तोंडाला मी चालनाच नाही दिली. संध्याकाळी झोपायच्या वेळेस कधी दालचिनीचं पाणी, कधी बडीशोपचं पाणी, कधी ओव्याचं पाणी हे मी घेतलं. बाकी असं वेगळं काही केलेलं नाहीये. बाकी मग तुम्हाला बी करायचं म्हणजे तुम्हाला करावं असं वाटत असेल तर या गोष्टी तुम्ही पाळा. बाकी पुढचा डाएट प्लॅन मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगते. म्हणजे नंतर 8 दिवसांनी मी काय सुरू केलं ते. पण हे मात्र मी कंटिन्यूच केलं. सकाळी उठल्यावर जिरा पाणी पिले. नंतर एक ॲपल खाल्ला. त्यानंतर मी दुपारी जेवण केलं. त्यानंतर 4 वाजता फुटाणे खाल्ले. आणि संध्याकाळी 7च्या मी माझं जेवण संपवलं. चला तर राम राम, जय संताजी, बाय बाय.